आताची सर्वात मोठी न्यूज। अजित पवार यांना जसंच तसं उत्तर, मुख्यमंत्र्यांनीही ऐकवलं। रवी राणांकडून टीकेची सव्याज परतफेड। महायुती धर्माची आठवण करून देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा यांनी ऐकवलं आहे। कुठेही महायुतीत मिठाचा खडा टाकला नाही असे सांगत मागील लोकसभेच्या वेळी प्रसंगाची आठवण करून देत रवी राणा यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आरसा दाखवला आहे। अमरावतीत एखादी जागा कमी झाली तरी चालेल, पण जिल्ह्यात कमळ फुलले पाहिजे असं म्हणत रवी राणा यांनी आपले पारंपरिक विरोधक संजय खोडके आणि अभिजित अडुसळ यांना डिवचवण्याचा प्रयत्न केला आहे। खोडके आणि राणा दोघेही महायुतीचे घटक आहेत, तरी रवी राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विरोधात काम करण्याचे संकेत दिले। राणा यांच्या विधानाची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन त्यांना खडे बोल सुनावले होते। आमच्याकडून महायुतीचा धर्म पूर्णपणे पाळला जात आहे। एकनाथ शिंदे माझे मित्र आहे, मी त्यांचा आदर करतो। एकनाथ शिंदे मी यांना विनंती केली होती की दर्यापूरची जागा युवा स्वाभिमान पक्षाला द्या। दर्यापूर मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा आहे आणि युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार सुद्धा उभा आहे। ही लढत मैत्रीपूर्ण आहे, इथे कुठेही महायुतीत मिठाचा खडा टाकला नाही। आनंदराव अडुसळ आणि अभिजित अडुसळ यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्येच नवनीत राणा यांच्या विरोधात काम केलं, तेव्हाच त्यांनी मिठाचा खडा टाकला होता। तेव्हा सुद्धा महायुती होती, त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांचेही ऐकलं नव्हतं अशी आठवण राणा यांनी करून दिली असे म्हणत अजित पवार यांच्यावर रवी राणांनी पलटवार केला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।